कृपाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडला, लक्ष देऊन ऐका, बोलू नका. तायांनो बोलू नका, बोलू नका. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलेला आहे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा, जिवंतपणे शेवट कसा गोड होतो. जिवंतपणे गेल्यावर कोणाचा होत नसतो, हा डोक्यातून काढून टाका. जिवंतपणे शेवट गोड करावा लागतो. तो जिवंतपणे कुणी केलाय, कसा केलाय, याचं वर्णन तुकोबारायांनी अभंगामध्ये मांडलेलं आहे. जिवंतपणे का झालंय तर तुकोबारायांचा अभंग जिवंत असताना तयार झालेला आहे. तुकाराम महाराज निघून गेल्यावर गाथ्याची नियुक्ती नाही. तुकोबाराय जिवंत असताना गाथ्यामध्ये लिहितात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कसा होतो, कोणत्या तत्वानं होतो, कोणी केलाय, याचं गोड कीर्तन मी तुम्हाला 11:15 वाजेपर्यंत देणार आहे. त्याच्यानंतर अगदी 10, 15, 20, 12 वाजेपर्यंत आपल्याला बापूंचं भाषण ऐकायचं आहे. तुम्ही आता ते तुमचे कान तरसलेत ऐकायला, आहे का नाही? काय डोंगर आलेत बापू, काय झाडी, बापू आलेले, तुमचे कान तरसलेत. ते मी म्हटल्याने मजा नाही येणार, ते शहाजी बापूंनीच म्हटलं पाहिजे बरं का. आणि ते त्यांच्याच मुखातून. पण तुम्हाला खरं सांगू बापू, तुम्ही जे काय डोंगर काय झाडी म्हटले ना, त्यांनी कुणाला काय अर्थ लावायचा लावू द्या, पण आमच्या संतांनी तुमच्याशी अभंग जोडलेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आमच्या तुकोबारायांचा अभंग आहे, त्याला तुम्ही घाबरूच नका. तुमच्या पाठीशी बापू वारकरी संप्रदाय बरं का. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, डोंगराचं वर्णन करणारे तुकोबार आहेत, झाडाचं वर्णन करणारे तुकोबार आहेत, वनाचं वर्णन करणारे तुकाराम महाराज आहेत, आणि सगळ्या निसर्गाचं वर्णन करणारे वारकरी संप्रदायातले तुकाराम महाराज आहेत. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, काही अडचणच नाही. बापू आलेले, त्यांचं भाषण नंतर होणार आहे. आपण सगळे त्यांच्यासाठी आतुर आहात. आणि त्याच्या अगोदर मला 1 तासामध्ये कर्मयोगी श्रद्धेय शंकरराव भाऊ पाटील बाजीराव पाटील भाऊ यांच्या पुण्यस्मरणाच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं थोडंसं 1 तासभर बोलायचं. इतकं गोड बोलणार आहे. सगळ्या शाळातली मुलं आहेत, मुली आहेत, बहिणी आहेत, ज्येष्ठ आहेत, तरुण आहेत, सगळी कार्यकर्ती मंडळी आहेत. त्यामुळे 1-1.25 तासामध्ये तुम्ही कधी न ऐकलं असेल इतके सुंदर विचार मी तुम्हाला या 1 तासामध्ये देणार आहे. आणि ते देण्याचं कारण म्हणजे श्रद्धेय कर्मयोगी, अगदी कुणाला कर्मवीर म्हटलं जातं, कुणाला दानवीर म्हटलं जातं, कुणाला धर्मवीर म्हटलं जातं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चित्रपट आला आणि आपल्या देशाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मिळाले बरं का. धर्मवीर कळाला लोकाला, म्हणून अगदी त्या महाराष्ट्राला मिळाले. याचा अर्थ काय की कुणाला धर्मवीर म्हटलं जातं, कुणाला दानवीर म्हटलं जातं, कुणाला कर्मवीर म्हटलं जातं. पण आपल्या या इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते खरं तर भाऊंचं ज्यावेळेला मी वर्गामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये बसून ही सगळी शिक्षक लोक, ज्येष्ठ मंडळी मला सांगत होती, हर्षवर्धन भाऊनी नाही सांगितलं, आपल्या लोकनेत्यानं नाही सांगितलं, त्यांचा माझा तर थोडा येईपर्यंत संपर्क आला. पण ज्यावेळेला जुनी मंडळी मला हॉलमध्ये बसून सांगत होते की आमच्यासाठी आमचा देवच होते बा शंकरराव, आमचा देव म्हणणारा, तो आमचा नेत्याला देव म्हणणारा. कारण देवासारखं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे. उजनीसारखं 9 TMC पाणी कोणत्याच धरणातलं नाही महाराज, कुठंच नाही हो. आता काल आमचे बापू आले होते पैठणला, आम्हाला जायकवाडी धरण आहे, आम्हाला सुद्धा एवढं पाणी नाही. पण 9 TMC पाणी फक्त इंदापूर तालुक्याला देण्याचं काम कर्मवीर, कर्मयोगी, म्हणून तर कर्मयोगी शब्द आहे. गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास ज्या नेत्यानं सर्वांगानं केला, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे कीर्तनात बोलत राहणार आहे. आणि अगदी त्या कर्मयोगी श्रद्धेय शंकरराव पाटील यांच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं तर विधान गाथा, कोणी ग्रंथ लिहिले, कोणी पुस्तकं लिहिली, कोणी कादंबऱ्या लिहिल्या, पण विधान गाथा नावाचा विधान भवनामध्ये कसं असलं पाहिजे, आपल्यापर्यंत ते ज्ञान आलं पाहिजे, याच्यासाठी विधान गाथा लिहिणारा महाराष्ट्रातला एकच आमदार आहे, तो म्हणजे आमचे हर्षवर्धन पाटील बरं का. त्यांनी ग्रंथ लिहिलेला विधान गाथा. आणि संसदीय आहेत, कार्यपटू आहेत, संसदीय कामकाज मंत्री राहिलेले आहेत. 19 वर्ष महाराष्ट्राच्या पटलावर या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपलं अव्याहत जीवन व्यतीत करत असताना आपल्या शंकररावांचा, भाऊंचा आशीर्वाद घेऊन
हो हर्षवर्धन पाटील साहेबांनी, नामदार साहेबांनी या ठिकाणी 19 वर्ष मंत्रिपद भूषवलेला एकमेव नेता महाराष्ट्रातला आहे. सगळ्या सगळ्यांशी हसतमुख चेहरा. तुम्ही हर्षवर्धन पाटलांकडे पाहिलं ना, तुम्हाला जगण्याची उमेद मिळेल. त्यांचा चेहरा हसरा असतो, कायम गोड दिसणारा असतो. त्यांच्याकडे पाहिलं की चैतन्य निर्माण होतं. अशा या परिवारात जन्माला आलेले हर्षवर्धन पाटील साहेब, नामदार साहेब यांच्या संबंधातून, यांच्या प्रेमपूर्वक आग्रहातून, त्यांच्या या सगळ्या कला विज्ञान या महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलातून या ठिकाणी श्रद्धेय कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन आयोजित झालं. आणि कीर्तन आयोजित होत असताना 1-1.25 तास बोलत असताना कीर्तन असं झालं पाहिजे की त्या कीर्तनाला गायन वादन तेवढ्याच पाहिजे असा अट्टहास या सगळ्यांच्या वतीनं निर्माण झाला. आणि आज महाराष्ट्राच्या मृदंग या पटलावरती 2च नावं आहेत. त्यामध्ये भरत महाराज पठाडे आणि आसाराम महाराज साबळे. काय पखवाज वाजवणे महाराज. तुम्ही जर नुसता पखवाजच ऐकत राहिले, वाजवत राहिले, तिथं तुम्ही पखवाजामध्ये 2 तास मग्न व्हाल. अशी 2 वादक महाराष्ट्राच्या मृदंग नाव घेतलं की समोर येणारी 2 नावं आहेत. पंडित केशव गुरुजी जगदाळे, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. भरत महाराज पठाडे. यूट्यूबला, फेसबुकला, सोशल मीडियाला नाव टाकलं तर लाखोनी ज्यांची पखवाजाची ऐकणारी चाहते असे भरत महाराज आपल्याला वाजवायला आहेत. त्यांना माझं वंदन. आसाराम महाराज साबळे, परदेशात परराज्यात ज्यांचा पखावज घुमलाय असे आमचे आसाराम महाराज साबळे या बाजूनं वाजवायला आहेत. दोघांनाही माझं वंदन. ओंकार महाराज जगताप. असा एखादं रब्बल असतं की नाही, त्याचं फाकत जातं पण तुटून जातं. पण रबलापेक्षाही कितीही उंच आवाज नेला तरी तुटत नाही असा शेडजेचा आवाज ज्यांना मिळाला आहे ते आमचे ओंकार महाराज जगताप, आळंदी देवाची इथून उपलब्ध आहेत. आमचे कैलास महाराज पवार. गोड आवाज, हृदयाला लागणारा आवाज आहे. त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण सगळी व्यासपीठावरली टाळकरी गुणीजन, पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांनी दगडाच्या टाळामधून गायले अभंग, ज्यांनी जुना काळ या परमार्थामध्ये दिलेला आहे, त्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींना, तरुण कलाकार गुणीजनांना, सिंथवादक हे जे कीबोर्ड आहे खूप गोड वाजवतात, जे लागतं गायकाला कीर्तन करायला, आमचे कृष्ण महाराज, कृष्णदेव महाराज, त्यांना माझं वंदन. आधी करून आपण सगळी महाराज मंडळी व्यासपीठावरली सगळ्यांना वंदन. बहुसंख्य भाविक मंडळी या साहेबांच्या कर्तृत्वावर प्रेम करणारी. खरं तर प्रेम करण्यासारखं नेतृत्व आहे. भाऊंनी तर खूपच केलं आहे, पण भाऊंच्या नंतर आता हर्षवर्धन पाटील साहेब आपल्यासाठी समाजकारण, आपल्यासाठी संपूर्ण वेळ त्यांनी दिलेला आहे. अगदी त्या संबंधातून साहेबांचा आग्रह झाला आणि हे कीर्तन आयोजित आहे. आणि आपण सगळी कार्यकर्ती मंडळी, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या परिवाराला प्रेम देणारी, यांच्या संघटनामध्ये सामील होणारी आपण सगळी मंडळी, सांगोल्याचे आमदार साहेब, शहाजी बापू, खूप गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही माझं वंदन. आधी करून या भागातील सगळे, इंदापूर तालुक्यातील सगळी भाविक मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत. या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. साहेबांना नतमस्तक होतो, बापूंना नतमस्तक होतो, व्यासपीठावरल्या सगळ्या गुरुजनांना नतमस्तक होतो. आणि तुमच्या कानापर्यंत माझा आवाज या सिस्टीमनं दिला आहे. फक्त एक काम करा, जास्त वेळ मी घेणार नाही. 11:30 पर्यंत साहेबांची विनंती आहे. 1 तासभर सर्वांगाचे कान करून तुम्ही लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठ्ठल कीर्तनासाठी जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय जिवंतपणे शेवट कसा गोड होते याचं उत्तर देतात. तर जिवंतपणे शेवट गोड करण्यासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागतं. पुन्हा ऐका, कारण संधी परत परत मिळत नाही, संधी वारंवार मिळत नाही, संधी एकदाच मिळत असते. बालपण नावाची संधी आहे ती तरुणपणात मिळत नाही. तरुणपण नावाची संधी आहे ती म्हातारपणात मिळत नाही. ऐका, म्हणून बालपण नावाच्या संधीमध्ये संस्कार नावाचं सोनं करायचं, तरुणपण नावाच्या संधीमध्ये त्याग नावाचं सोनं करायचं, आणि म्हातारपण नावाच्या संधीमध्ये भजन नावाचं सोनं करायचं. 1 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. हे सगळी शाळेत शिकणारी मुलं आहेत. हे सगळ्या लेकरांनी माझ्याकडे बघा, खूप गोड मुलं आहेत. तुम्ही सगळेजण ऐकतायत ना. राजमाता जिजाऊ नावाची माता सिंदखेड राजाला जन्माला आहे. तिचं माहेरचं आडनाव जाधव होतं आणि सासरचं आडनाव भोसले होतं. लखोजी राजांच्या पोटी जन्म झाला. दानपट्टा चालवायची, तलवार चालवायची, रिकिब्या लावायची, घोडा चालवायची, युद्ध करायची, रणरागिणी होती. आणि त्या जिजाऊ मासाहेबांचं शहाजी राजांच्या बरोबर लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मराठ्यामध्ये युद्ध लावलं निजामशाहीने. आणि भोसले आणि मराठ्यामध्ये युद्ध लागल्यामुळं आपापसात तलवारी भिडल्या. आपापसातली युद्ध चांगली नसतात ना, त्याचा शेवट वाईट होत असतो. तलवारी आपापसात भिडल्या. ऐका, फार गोड आहे. भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळायला लागल्या.
जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळायला लागल्या, एक एक सरदार त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडायला लागला. शेवटी तर जाधवांच्या तलवारीने भोसले मारले आणि भोसलेंच्या तलवारीनं जिजाऊ महासाहेबांचा, लखोजी राजांचा एकुलता एक दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला. आणि आमचा मुलगा, माझा मुलगा भोसलेंच्या तलवारीनं खाली पडला, ही बातमी लखोजी राजांना कळाली आणि 60 वर्षाचा म्हातारा रणांगणात उतरला. माझ्याकडे बघा, आपल्या मेनातली तलवार काढली, सपासप युद्ध करायला लागला. जो दिसेल तो भोसलेचा सरदार उडवायला लागला. एकही भोसलेंचा सरदार बदल्यामध्ये जिवंत ठेवला नाही. एकच सरदार राहिला होता, ज्याला स्वतःची लाडकी कन्या दिली होती, शहाजीराजे भोसले. जावयावरती तलवार आदळली. माझ्याकडे लक्ष द्या. संस्कार कशाला म्हणतात? कोणी म्हणावं मी संस्कार दिलेत, कोणत्या मातेनं म्हणावं मी संस्कार घडवलेत, कोणत्या मी संस्काराचं बीजारोपण केलंय. ऐका, तलवारी आपापसात भिडल्यात. एका बाजूला बाप आहे ज्यानं जन्म दिला, एका बाजूला नवरा आहे ज्याच्याशी कुंकवाचं लग्न झालंय, एका बाजूला कुंकू आहे, एका बाजूला बाप आहे. तलवारी आपापसात भिडल्यात. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध आपापसात भिडलेलं आहे. ती जिजामाता युद्ध पाहते. ऐका हो, आणि ती जिजामाता आपल्या मनातली तलवार काढते भरत महाराज आणि आपल्या बापाला आडवी लावते. बाबा, ओ बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. कुणाच्याही पोटी वाघ जन्माला येत नाही, कुणाच्याही पोटी हर्षवर्धन पाटील जन्माला येत नसतात, कुणाच्याही पोटी शहाजी बापू जन्माला येत नसतात, कुणाच्याही पोटी हे शंकरराव जन्माला येत नसतात. त्याला पवित्र कोस लागते, संस्काराची कोस लागते. बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर माझं कुंकू संपा, अगोदर मला मारा, मग माझ्या कुंकवाची वाट धरा. तो बघतो पुरंदर पाहिजे, ते बघ शिवाजी राजा, ते बघतो पलीकडचा तानाजी आला पाहिजे, ते बघतो गट आपल्यात आला पाहिजे, ते बघतो पुरंदर, तो कोंढाणा, सगळे गड आपल्याला मिळाले पाहिजे, मुघलशाही पळाली पाहिजे, स्वराज्य मिळालं पाहिजे, 18 प्रगड जातीने एका मंडपात बसलं पाहिजे. हे स्वप्न त्या राजमातेनं लहानपणी लेकराला संस्कार रूपानं दिलं. म्हणून तर आज आपण थाटात कीर्तन करतो का? त्या राजमातेनं संस्कार दिले. भाऊ लक्षात ठेवा, संस्कार बालपणामध्ये दिले जातात. बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहेत. मदालसा नावाची एक माता जन्माला आली, 4 लेकराला तिनं पाळण्यामध्ये संस्कार दिले. बालपणामध्ये संस्कार फार गरजेचे. संधीचं सोनं आहे ते. तुमची मुलं बालपणात आहेत, त्याला संस्कार नावाचं सोनं द्या. त्याच्या पुढे थोडेसे तरुण झालात तुम्ही, भरपूर तरुणी भांड पोरं साहेबांच्या विद्यालयातली, महाविद्यालयातली, शाळेतली. हो, हे शैक्षणिक संकुलाचं माहेरघर आहे. हो, कर्मयोगी शंकरराव पाटलांनी तुमच्या तालुक्यात काय आणलं नाही, कोणतं कॉलेज नाही, काय नाही. एवढ्या सुंदर कॉलेजमधली तुम्ही शिकणारी मुलं आहात, एवढ्या चांगल्या शाळेत शिकणारी तुम्ही बुद्धिमान मुलं आहात. ऐका माझं, तरुणपणामध्ये संधीचं सोनं त्याग असतं महाराज. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तना. तरुणांनी त्याग केला पाहिजे. सांगतो रे पोरांनो, घरी घेऊन जा. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं. कितव्या वर्षी द्यायचं होतं? 23व्या वर्षी. 23व्या वर्षी आपल्याकडे मुलाचं लग्न करतं आणि 23व्या वर्षी बापू तर भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं. माझ्याकडे बघा, फासावर द्यायचं तो दिवस उजाडला होता आणि त्या लाहोरच्या कारागृहामध्ये जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी अंगावर घेऊन तो भगतसिंह कठड्यामध्ये होता. भरत महाराज ऐका हो, फार सुंदर आहे, सगळ्यांनी ऐका. आणि तो जेलर आता आसाराम महाराज आणायला गेला होता. जेलर हिंदूचा होता. माझ्या देशातला पोरगा 23व्या वर्षी फासावर देण्याची पाळी आली म्हणून तो जेलर रडत होता. आणि रडणारा जेलर जवळजवळ कारागृहाच्या आला. कुलूप त्यानं उघडलं आणि ज्याला फासावर द्यायचं त्याच्याकडे बघितलं तर ऐका रे, ज्याला फासावर द्यायचं होतं ना पोरांनो, तो 23 वर्षाचा भगतसिंह व्यायाम करत होता, सूर्यनमस्कार करत होता, बैठका मारत होता, व्यायाम चालला होता. त्या जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटला, हे भगत, अरे व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो, सूर्यनमस्कार काय करतो? अरे भगत, व्यायाम बॉडीसाठी करायचा असतो राजा, बॉडी जगण्यासाठी लागते राजा, आणि शरीर जगण्याचं माध्यम आहे. तुला मी न्यायला आलोय रे, तुला आता फासावर द्यायचंय राजा, व्यायाम करून फायदा काय, तू जगणार नाही. काय उत्तर दिले त्या भगतसिंहानं, घरी घेऊन जा, साहेबांनी ठेवलेला एवढा सुंदर कार्यक्रम सफल होईल आणि श्रद्धेय कर्मयोगी शंकररावांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल.
त्या विचाराची होते ते ऐका. ऐका रे महाराज, फार महत्वाचं आहे. तो भगतसिंह म्हणतोय बरोबर आहे जेलर तुमचं. व्यायाम बॉडीसाठी, शरीर जगण्यासाठी, अगदी खरं आहे. आणि बॉडीसाठी शरीर जगण्यासाठी अगदी बरोबर आहे. तुम्ही तर न्यायला आलात, 1 तासानं मला फासावर जायचंय, माझा जगून काय फायदा, माझा व्यायाम करून काय फायदा, बरोबर आहे. पण ते काय म्हटले जेलर, माझी आई मी लहान असल्यापासून तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते. वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते, कमी राहत. आणि वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणल्यानंतर ती सगळी फुलं ती देवाच्या पायावर वाहते. सगळ्या झाडाची फुलं तोडून आणते आणि सगळी फुलं देवाच्या पायावर माझी आई वाहत नाही. मग ऐका ना जेलर, ती टोपलीतली जी सगळी आणलेली फुलं आहेत ना, त्याच्यातली माझी आई एक ताजं फुल बाजूला काढते, एक स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते आणि प्रयत्नपूर्वक माझी माय तिच्या देवाला ताजंच फूल देते. मी लहानपणापासून पाहिलंय, माझी माय तिच्या देवाला सुकलेलं फूल देत नाही. फरक एवढाच आहे जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. फरक एवढाच आहे, माझी आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे, मी देशाचा भक्त आहे. मग माझी आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, तर माझ्या देवासाठी मला जायचंय. मी असं सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज बनून कसा जाऊ, मी व्यायाम करून जाऊ. बरं हे वेळ सापडली संधी, संधी सापडत असते ती दौडायची नसते. लता मंगेशकराला विचारलं होतं की लता दीदी तुम्ही भारतरत्न झालं, काय संधीचं सोनं केलं? काय नाही म्हटलं, एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली, असं गाणं गायलं. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.